गोलंदाजीचा निर्णय आता मात्र थोडासा बदलला गेलाय. गोलंदाजी मार्गवरती जर पाहिले तर स्वतः संघाचे कर्णधार आता मात्र कमलेश पाटील गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतात. प्रथम पॉवर प्लेचा षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. अभेद्य क्षेत्ररक्षणाचं जाळ आता मात्र या ठिकाणी रचलं जाते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजीची अपेक्षा या ठिकाणी आहे रिक्षा संघटना मास्टर टीमला. पहिल्या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल तर दुसऱ्या बाजूनं भाईंदर मास्टर संघाला कुठेतरी पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायच्यात. प्रत्येक संघाने एका गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर भरपूर लेट आपल्याला सुरुवात झालेली आहे सामन्यांना. तर प्रत्येक संघाला विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. तर पहिले 5 षटक जसे संपतील खारेगाव मास्टर्स आणि पांझो मास्टर संघाला विनंती आहे कॅप्टन आपण लगेच तयारीनिशी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे जिथे आपण नाणेफेकी करणार आहोत. पंचांचा अधिकृत इशारा आता मात्र आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. या सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल या ठिकाणी पडलाय. पहिलाच बॉल जर पाहिला तर दाट अपील देखील या ठिकाणी केली जाते. दरम्यान एक धाव पंचांचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. धाव फलकाला सुरुवात. धाव फलकाचा आता मात्र श्री गणेशा झालाय. फक्त 25 मिनिटांचा कालावधी तुम्हाला दिला गेलाय. या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 5 षटकं या ठिकाणी पूर्ण करायची आहेत. याची देखील दखल आपण घ्यायची आहे. येणाऱ्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं जर संपली नाहीत तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आणखीन 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती अभेद्य मारा आता मात्र पाहायला मिळाला. दरम्यान निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. अतिशय धीम्या गतीनं हा चेंडू फेकला गेला होता. फलंदाज जर पाहिला तर फ्रान्सिस पूर्णपणे या ठिकाणी बीट झालाय. निर्धाव चेंडू. धाव फलक 1 वरती. 2 चेंडूंच्या अखेरीस पुढचा बॉल. तिसऱ्या चेंडूवरती मात्र प्रहार केलाय. ड्राईव्ह केलाय. बॉल जर पाहिला तर थोडीशी मिस फील्ड आणि तदनंतर जर पाहिला तर डीप काऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक या ठिकाणी येतोय आणि तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी कोणीही रोखू शकलं नाही. एका सिंगलच्या मदतीने धाव फलक थोडासा अडला जातोय. धाव फलक जर पाहिला तर आता मात्र 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. जी सुरुवात हवी आहे भाईंदर मास्टर टीमला ती सुरुवात सध्याच्या स्थितीला पाहायला मिळत नाहीये. मोठे फटके आवश्यक असतील कारण पॉवर प्लेचा षटक आहे. इथे जर पाहिला तर आता मात्र कट केला गेलाय बॉलला. दरम्यान बॉल चाललाय डीप थर्डमॅन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी जर पाहिलं तर दुसऱ्या धावेची मागणी होती आणि या 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या जर पाहिली तर धाव फलक आता मात्र 4 वरती जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. एक अफलातून आवाज या ठिकाणी आज तुम्ही ऐकत होते. सन्माननीय धनंजय दादा पाटील यावेळेस देखील जर पाहिला तर पूर्णपणे चेंडू जर पाहिला तर आता मात्र डीप थर्डमॅन मध्ये ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण चांगले प्रयत्न या ठिकाणी होत असताना आणि इथे मात्र जर पाहिलं तर या चेंडूवरती त्वरित धावा धावून पूर्ण केल्या. 2 जवळपास 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर त्या ठिकाणी तैनात होता जयेश पाटील आणि यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 6 वरती. जबरदस्त आयोजन आणि नियोजन शिरगाव परिसर मास्टर बी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस देखील आक्रमण करायचं होतं. संपर्क झाल्याबरोबर बॉल जर पाहिला तर ड्राईव्ह झाला होता. 38 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट मिड विकेटला फिल्डर होता. दरम्यान या ठिकाणी जर पाहिलं तर एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुढे सरकत असताना 7 वरती. पहिला षटक संपलाय. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी संपत असताना पाहायला मिळाला आणि 7 धावा धाव फलकावरती बिनबाद स्वरूपात. प्रथम फलंदाजी करत असताना टीम भाईंदर मास्टर्स. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. आता मात्र दुसऱ्या षटकाची जबाबदारी जर पाहिली तर गोलंदाज वासुदेवच्या खांद्यावरती सोपवली गेली. रिक्षा संघटना मास्टर संघातील एक ट्रम्पकार्ड गोलंदाज एक अफलातून गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. विकेट टेकर गोलंदाज म्हणून या गोलंदाजाला संबोधलं जातं आणि तोच गोलंदाज वासुदेव पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 घेऊन जात असताना आपल्या संघासाठी काय योगदान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. अभेद्य क्षेत्ररक्षणाचं जाळ रचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 38 सर्कलच्या आतमध्ये 4 क्षेत्ररक्षक असतील. एष्टी रक्षक आणि गोलंदाज पकडून 4 क्षेत्ररक्षक आणि बाहेर 7.
या संपूर्ण नियम व अटी आमचे आयोजक तसेच अग्रकुली समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संपूर्ण कमिटी या ठिकाणी पोहोचवत आहेत. चला प्लीज विनंती आहे, थोडीशी घाई करायची आहे कारण फक्त 25 मिनिटांचा तुम्हाला कालावधी दिला गेलाय, याची देखील दखल घ्यायची आहे. आणि या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 5 षटकं या ठिकाणी पूर्ण करायची आहेत. तर कृपया विनंती आहे, आपण लगेच सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू करायचा आहे. सुरू करण्याकरिता देखील भरपूर वेळ या ठिकाणी झालेला आहे. विनंती करेन, क्षेत्ररक्षणाचं पुन्हा एकदा अभेद्य जाळ या ठिकाणी रचलं गेलंय. गोलंदाज वासुदेवचा पहिला बॉल या ठिकाणी जर पाहिला तर मात्र खेळपट्टीच्या अगदी बाहेरच्या बाजूला आउटसाइड द ऑफ स्टंप पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. अवांतर धावेमध्ये यावेळेस भर होईल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर 8 वरती जाऊन पोहोचलाय. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. इथे देखील बॉल पुन्हा एकदा पाहिला तर पुन्हा एकदा दिशाहीन मारा या ठिकाणी केला जातोय. आणखीन एक अवांतर स्वरूपात बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 9 वरती जाऊन पोहोचलाय. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. यावेळेस जर पाहिलं तर फटका अफलातून राहिलाय. डीप जर पाहिलं तर पॉइंट मध्ये चेंडू आता मात्र चाललाय. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, काय एफर्ट पाहायला मिळतात. बॉलला फेकलं गेलंय. तत्पूर्वी मात्र संधी होती आणि त्या संधीचा फायदा या ठिकाणी उचलला गेलाय. या चेंडूवरती जर पाहिलं तर त्वरित धावा धावून पूर्ण केल्या जातील, ते म्हणजेच 2. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र दुहेरी आकड्यामध्ये जाऊन प्रवेश करत असताना 11 वरती. 11 धावा धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पुढचा बॉल यावेळेस जर पाहिला तर चांगला बॉल पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती राहिला, पूर्णपणे बीट झालाय. यावेळेस फलंदाज स्ट्राईक कडे असलेला क्लासो पाहायला मिळतोय. क्लासोच्या माध्यमातून निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय. सुरक्षितपणे हा चेंडू जर पाहिला तर एक्स्ट्री रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला होता. पुढचा बॉल यावेळेस देखील अचूक टप्प्यावरती बॉलला फेकले गेले. हेच प्रयत्न वासुदेवच्या माध्यमातून केले जात होते. मागील 2 चेंडू जर पाहिले तर अवांतर स्वरूपात फेकले गेले होते आणि तोच प्रयत्न वासुदेवचा या ठिकाणी होता. आणि इथे मात्र आता कुठेतरी अचूक टप्प्यावरती योग्य त्या दिशेमध्ये वार करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र पुढे येऊन केलाय. बॉल जर पाहिला तर हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी आणि चुकी होणार नाही. कमलेश पाटीलच्या माध्यमातून काय अफलातून झेल टिपला गेलाय आणि या ठिकाणी पहिला धक्का लागलाय भाईंदर मास्टर टीमला. धन्यवाद अतिशय. डीजे मास्टरचं देखील कौतुक करेन. जबरदस्त साऊंड सिस्टमची व्यवस्था या ठिकाणी करून दिलेली आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती तर नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती वेलिंग्टन रॉड्रिग्स या ठिकाणी पाहायला मिळतात. स्वतःचा वैयक्तिक अकाउंट या ठिकाणी कशा रीतीने ओपन केला जाईल. आता मात्र संघाला आवश्यकता असेल ती म्हणजेच मोठ्या फटक्यांची, कारण एक चांगला टार्गेट या ठिकाणी सेट करायला हवा. प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला तर एक बलाढ्य संघ आहे. यावेळेस जर पाहिला तर चेंडू पुन्हा एकदा डीप थर्डमॅनला चाललाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जयेश पाटील पाहायला मिळतोय, परंतु आता मात्र चेंडूला थांबवू शकला नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी. चौकार. धन्यवाद. पहिल्या सामन्यातील पहिल्या डावातील जर पाहिला तर पहिला चौकार या ठिकाणी आलाय. वासुदेवच्या गोलंदाजी मधील 5व्या चेंडूवरती या 4 धावा या ठिकाणी अर्जित केलेत, तर स्वतःचा वैयक्तिक अकाउंट वेलिंग्टनने या ठिकाणी ओपन केलाय. 4च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या 15 वरती. इथे देखील फटका पुन्हा एकदा चांगला आहे. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात केला गेलाय आणि त्याच्या 2 पायांच्या मधून हा बॉल ट्रॅव्हल झालाय. चौकार.
धन्यवाद तेज. चला विनंती असेल थोडीशी घाई करायची आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. लागोपाठ 2 चेंडूंवरती जर पाहिले तर 2 सुरेख चौकार आता मात्र वेलिंग्टनच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि धावफलकाला अतिशय वेगाने वाढवून ठेवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणखीन एक गोष्टीची नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. सन्माननीय प्रवीणजी गामण साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. दरम्यान आणखीन एका गोष्टीची नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. 3 षटकांचा खेळ जसा संपेल तसं मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था पुरवली जाईल. ड्रिंकिंग ब्रेक या ठिकाणी घेतला जाईल आणि त्याच ब्रेकमध्ये आपण लगेच काही मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता चांगलं सहकार्य आम्हाला लाभलं गेलंय. त्यांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या पाठीशी आहे आणि त्या सर्व पाहुण्यांचं आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण हा सन्मान सोहळा देखील या ठिकाणी पाहणार आहोत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण प्रेक्षेपण सुरू आहे. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग घर बसल्या या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळतोय. या संपूर्ण क्षेत्रातून जर पाहिलं तर एक जबरदस्त चॅनल आहे डीबीएन लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण दृश्य जर पाहिलं तर 7 समुद्र पार पाठवलं जात आहे. दरम्यान पुन्हा एकदा ऑन साईडला बॉल ड्राईव्ह केला. स्वतः गोलंदाज या ठिकाणी जात होता. तदनंतर जर पाहिलं तर डीप मधून स्वतः जर पाहिलं तर दिनेश या ठिकाणी येतोय. धावफलक जर पाहिला तर आता मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय 20 वरती. एक सिंगल जरूर भेटली या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करत असताना षटकाला सुरुवात झाली. अमित गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक कडे पुन्हा एकदा वेलिंग्टन ज्याच्या बॅट मधून लागोपाठ 2 चौकार आलेत. सलगचा 3रा चौकार या ठिकाणी पाहायला मिळेल काय? पहिली चौकारांची हॅट्रिक तिगडी या ठिकाणी पाहायला मिळेल का? हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा असेल जरूर. दरम्यान एक जबरदस्त आयोजनामध्ये सजवली गेलेली मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा शिरगाव मास्टर संघाचं हे आयोजन पाहायला मिळतोय. हा बॉल जर पाहिला तर मात्र आउटसाइड द लेग स्टंप डावी एष्टी सोडून जाणारा हा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. अभ्यंतर स्वरूपात आणखीन एका धावेची भर. धावफलक मात्र 21 या आकड्यावर. धावफलकाला आता मात्र गती देण्याचं काम वेलिंग्टन रॉड्रिक्सच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या ठिकाणी जर पाहिला तर पुन्हा एकदा ऑन साइडला बॉलला केलाय. डीप मधून मिड विकेटला फिल्डर आहे दिनेशच्या माध्यमातून चेंडूला फेकलं जाईल. तत्पूर्वी मात्र जर पाहिलं तर पुन्हा एकदा एका सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. एका सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 22 वरती. 22 धावा यावेळेस धावफलकावरती पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल यावेळेस देखील जर पाहिला तर आता मात्र निर्धाव चेंडूचा खेळ संपला गेलाय. पूर्णपणे बीट झाला फलंदाज फ्रान्सिस हा फलंदाज जर पाहिला तर पुन्हा एकदा बीट होतोय. फ्रान्सिसच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ खेळला गेलाय आणि धावांचं योगदान जर पाहिलं तर 2 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून दिला गेलाय. इथून पुढे चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपात राहिलाय. इष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी योग्य त्या रीतीने वार करत असताना गोलंदाज अमित या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक जबरदस्त आयोजन एक जबरदस्त प्लॅटफॉर्म या ठिकाणी उभारला गेलाय शिरगाव परिसर मास्टर संघ बीचच्या माध्यमातून आणि दरम्यान जर पाहिलं तर चांगला खेळ अमितच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे देखील शफल होऊन खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा मात्र कुठेही संपर्क नाही. चेंडू जर पाहिला तर पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. आणखीन एक निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. आता मात्र अमितच्या गोलंदाजीमध्ये लागोपाठचे 3 चेंडू जर पाहिले तर निर्धाव स्वरूपात फेकले गेलेत आणि फलंदाज जर फ्रान्सिस जर पाहिला तर थोडीशी खराब फलंदाजी करत असताना कारण मर्यादित षटकांचा हा सामना आहे आणि यावेळेस जर तुम्हाला पाहायला जायला तर कुठेतरी कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावांचं योगदान हा तुम्हाला द्यावं लागेल. दाट अपील या ठिकाणी झाली. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला आणि आणखीन एक धक्का आता मात्र भाईंदर मास्टर टीमला लागला गेला. फलंदाज बाद. धन्यवाद. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावरती 22 आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था पुरवली जाईल. छोटासा ब्रेक आपण या ठिकाणी घेतोय आणि त्याच ब्रेक मध्ये काही पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. नक्कीच या आज संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर प्रमुख अतिथी आणि मान्यवर आहेत.
त्यांचं स्वागत सन्मान करणं आपला आदर कर्तव्य आदरातिथ्य आहेत। आज आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तिमत्वापैकी आदरणीय व्यक्तिमत्व तुलसीदास हरिचंद्र पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। त्यांचं यथोचित स्वागत सन्मान तो यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी घेतोय। मी मान्यवरांना विनंती करेन सर आपण पुढे यायचं आपला स्वागत सन्मान आहेत तो स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। आदरणीय व्यक्तिमत्व तुलसीदास हरिचंद्र पाटील साहेबांचा स्वागत सन्मान आहेत तो स्वागत सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय। आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर तुलसीदास हरिचंद्र पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय। या स्पर्धेच्या आयोजनकर्त्यामध्ये शिरगाव परिसर मास्टर संघ B40+ च्या आपण आयोजकांमध्ये पाहिलं तर दीपकजी पाटील आपल्यामध्ये आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा सन्मान आहेत तो सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय। आदरणीय व्यक्तिमत्व तुलसीदास हरिचंद्र पाटील साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय। मायची शॉल आहे ती शॉल मात्र परिधान केली जाते पुष्पगुच्छासारखे तुम्ही नेहमी बहरत राहावे यासाठी मात्र तुम्हाला सुगंधित पुष्पगुच्छ दिला जातो आणि स्पर्धेची आठवण म्हणून तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले नारंगी गावचं एक गोड व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व आदरणीय सुरेश लक्ष्मण पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचंही आपण लगेचच स्वागत सन्मान आहे तो स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करूयात। मी विनंती करेन सुरेश पाटील साहेब आपण पुढे यायचं आहेत आपला स्वागत सन्मान आहे तो स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय। आदरणीय लंकेजी भोईर यांच्या शुभेच्छा आपण हा स्वागत सन्मान करूयात। आदरणीय व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत सुरेश लक्ष्मण पाटील साहेब आणि सुरेश पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। या स्पर्धेसाठी दानशूर व्यक्तिमत्वामध्ये ज्यांचं मात्र महत्त्वाचं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय। मायची शॉल या ठिकाणी त्यांना देखील परिधान केले जात आहेत स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान मात्र त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तिमत्वापैकी आदरणीय व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत आगरी कोळी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय विश्वास भोईर साहेब ज्यांनी खऱ्या अर्थानं या सर्व खेळाडूंना एकत्रितपणे एका प्लॅटफॉर्मवरती घेऊन आलेले आहेत ते आदरणीय विश्वास भोईर साहेब यांचाही सन्मान आहे तो सन्मान मात्र आपण या ठिकाणी करूयात। मी विनंती करेन विश्वास भोईर साहेब आपण पुढे यायचं आहेत आपला सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय। दीपकजी पाटील यांच्या शुभेच्छा सन्मान केला जाईल आगरी कोळी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय। मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आदर कर्तव्य आदरातिथ्य आहे आणि मान्यवरांचं या ठिकाणी आपण सन्मान पाहू शकतात। आदरणीय व्यक्तिमत्व आगरी कोळी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष विश्वास भोईर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तिमत्वापैकी दत्तात्रय हरी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत दत्तात्रयजी पाटील साहेब यांचाही लगेचच सन्मान आहे तो सन्मान आपल्यापर्यंत केला जाणार आहे। मी विशाल पाटील बंधू विनंती करेन आपला शुभेच्छा सन्मान केला जाईल। दत्तात्रयजी हरी पाटील साहेब यांचा सन्मान केला जाईल। ज्येष्ठ नागरिक आज डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचाही सन्मान आहेत तो सन्मान या प्रमुख व्यासपीठावरती केला जातोय। सन्मानित केलं जाईल आदरणीय दत्तात्रयजी हरी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय। आपले विशालजी भोईर बंधू दादा त्यांच्या शुभेच्छा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय। मायची शॉल आहे ती शॉल दिली जात आहे स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तिमत्वापैकी नरेश पांडुरंग पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचंही आपण स्वागत सन्मान करूयात। बहुजन विकास कामगार संघटनेचे आदरणीय व्यक्तिमत्व नरेश पांडुरंग पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा स्वागत सन्मान आहे तो स्वागत सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय। प्रतापजी पाटील मामांना विनंती असेल आपल्या शुभेच्छा सन्मान केला जाईल। नरेश पांडुरंग पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत बहुजन विकास कामगार संघटनेचे आपण पाहतायत नरेश पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान केला जातोय। या शिरगाव मास्टर परिसर 40+B संघाचे खेळाडू आणि समाजसेवक प्रतापजी पाटील मामा यांच्या शुभेच्छा सन्मान आहे तो सन्मान मात्र व्यासपीठावरती केला जातोय। आणखीन एक सन्मान आहेत आत्माराम दामोदर पाटील साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे। मी आत्माराम पाटील साहेबांना विनंती करतो सर आपण पुढे यायचं आहे आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल।
आणि हा सन्मान करण्यासाठी मी मोरेश्वर पाटील यांना विनंती करतो, मोरेश्वरजी पाटील आपण व्यासपीठावरती यावं, आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व आत्माराम दामोदर पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. कारण की मध्ये मॅचेस सुरू आहेत, परंतु मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आदर कर्तव्य आहे. त्यामुळे मान्यवरांचं स्वागत सन्मान देखील आपण या ठिकाणी घेतोय. अगदी मोठा मंच आहे, मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मवरती खास करून आज हे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सन्मानित केलं जात आहे. आदरणीय व्यक्तिमत्व आत्माराम दामोदर पाटील साहेबांचा सन्मान आहे, तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आता मॅच सुरू आहे, त्याच्यामुळे काही अजूनही सन्मान आहेत ते आपण घेणारच आहोत, परंतु मॅच सुरू आहे त्यामुळे मॅचकडे आपण फोकस करूयात. पुढे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूयात, जिथे आमचे मित्र आदर्श ठाकूर उपस्थित आहेत, त्यांचा आपण आवाज ऐकत आहात. आणि त्यापूर्वी नारंगी गावचं आणखीन एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि क्रिकेटर प्रवीणजी गावड 50 सर या ठिकाणी दाखल झाल्यात. वेलकम, आपले स्वागत आहे. विनंती आपण व्यासपीठावरती यावं. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूयात आवाज आदिजी ठाकूर यांचा. धन्यवाद धनंजय दादा. यावेळेस जर पाहिलं तर आक्रमण केलंय, बॉल चाललाय डीप मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. जयेश यांच्या शेवटच्या चेंडूवरती डॅरलचा प्रहार आणि या 6 धाबा या ठिकाणी उपयुक्त ठरतील. धावफलकाला नेऊन ठेवलंय आता मात्र सरळ 31 या आकड्यावरती. षटक जर पाहिलं तर चौथं षटक या ठिकाणी संपलंय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती 31 धाबा. इथून पुढे कमबॅक करावं लागेल, मोठ्या फटक्यांची तीसबाजी या ठिकाणी करावी लागेल. विनंती आहे बेटावरचे पांझू मास्टर्स आणि टीम खारीगाव मास्टर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉचका बॉक्स मध्ये आपण या, विनंती आहे. आपण लगेच या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. आपण आपली प्लेइंग लिस्ट देखील लगेच स्टिक करून घ्यायची आहे. यावेळेस जर पाहिलं तर ऑन साईडला बॉलला ड्राईव्ह केलाय, पुन्हा एकदा एक धाव या ठिकाणी पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार नाही, कारण जास्तीत जास्त स्ट्राईक आता मात्र फलंदाज डॅरल स्वतःवरती ठेवण्याचा प्रयत्न कारण त्याच्या बॅटमधून आता मात्र एक षटकार आलाय आणि अशाच फटक्यांची आवश्यकता आहे भाईंदर मास्टर टीमला. कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये जर पाहिलं तर दिनेश सारखा एक बलाढ्य खेळाडू आहे, ज्याने आगरी कोळी समाजसेवा मंडळामध्ये खेळत असताना प्रथम हाफ सेंचुरी पूर्ण केली होती. तोच दिनेश जर आता मात्र पाहिला तर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आहे सध्याच्या स्थितीला. इथे मात्र बॉल जर पाहिला तर अमितच्या माध्यमातून फेकला गेलाय. यावेळेस जर पाहिला तर एष्टी रक्षकाकडे चेंडूची फेकी केली, तत्पूर्वी सहजरित्या 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या. 2च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलाय 34 वरती. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी या पहिल्या डावामधील. पुढचा बॉल यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. चेंडू राहिला निर्धाव स्वरूपामध्ये. यावेळेस जर पाहिला तर पूर्णपणे बीट झालाय. फलंदाज डॅरल आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने करत होता, परंतु इथे जर पाहिलं तर टायमिंग व्यवस्थित जुळलं गेलं नाही. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 1 ते 2 मोठे फटके हवे आहेत भाईंदर मास्टर टीमला. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साईडला बॉलला खेळून काढलाय. दरम्यान डीप मधून फिल्डर यावेळेस आलाय. चेंडू यावेळेस फेकला गेलाय, थ्रो केलाय, परंतु पुन्हा एकदा 2 धाबा कोणी रोखू शकत नाही. 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 वरती. 36 धाबा या धावफलकावरती लागल्या गेलेत. धावफलक जर पाहिला तर धीम्या गतीने वाटचाल करत असताना सध्याच्या स्थितीला 36 धाबा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी. दिनेश गोलंदाजी मार्क वरती. डॅरल साठी असेल पुढचा बॉल. यावेळेस देखील ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल. 38 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव वेगाने पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावचीतची संधी असेल या ठिकाणी आणि इथे जर पाहिलं तर धावचीतच्या स्वरूपात मात्र फलंदाजाला परतावं लागेल. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक असेल.
तर या चेंडूवरती एकच धाव येईल, कारण दोन्ही फलंदाजांनी आपली स्ट्राईक सोडणं अतिशय गरजेचं आहे आणि तेच या ठिकाणी सातत्याने दिसलं नव्हतं आणि त्याच कारणास्तव तो बॉल आपण जर पाहिला तर फक्त एक धाव त्या चेंडूवरती आली आणि अंतिम चेंडूवरती आणखीन एका फलंदाजाला मात्र मोहरा बनवला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. खेळ जर पाहिला तर आता मात्र 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना संघ जर पाहिला तर भाईंदर मास्टर संघ आणि संघाची सांघिक धावसंख्या मात्र 37 आणि 38 धावांचं लक्ष आता मात्र या ठिकाणी ठेवलं गेलंय आणि या 38 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल ईर्षा संघटना मास्टर टीमला. तत्पूर्वी आपण जाणार आहोत टॉच का बॉक्स यामध्ये. दरम्यान पांझो मास्टर टीम संघाचा कर्णधार आणि खारीगाव मास्टर भाईंदर संघाचा कर्णधार या ठिकाणी आपण यायचा आहे. खारीगाव मास्टर्स चला, दोन्ही कर्णधारांना विनंती आहे. खारेगाव मास्टर्स आणि बेटावरचे पांझो मास्टर्स या दोन संघांमध्ये आता मात्र या स्पर्धेतील दुसरा सामना असेल आणि ते दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आता मात्र या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळतात. प्लेइंग लिस्ट आपण टिक करून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण नाणेफेकी करणार आहोत. नाणेफेकी झाल्यानंतर आपण आपली प्लेइंग लिस्ट चेक करायची आहे, टिक करायची आहे आणि अक्रॉस चेक देखील करून घ्यायचे आहे. सामना सुरू झाल्यानंतर कोणतीही कंप्लेंट या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार नाही याची देखील नोंद प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे, प्रत्येक संघाने घ्यायची आहे. दरम्यान नक्कीच आदेश आणि नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आदरणीय रमेश पाटील साहेब, सरपंच साहेब म्हणून ज्यांना आपण पाहिलं ते आदरणीय रमेश पाटील साहेब, आपणास विनंती असेल आपण यायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस केला जाईल आणि आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत त्या ठिकाणी. हा, आणि दोन्ही संघ आपल्या लिस्ट आहे त्या लिस्ट देखील चेक करायचे आहेत. खारीगाव आणि बेटावरचे पांझो मास्टर्स दोन्ही संघादरम्यान मॅच रंगणार आहेत. लिस्ट देखील आहे त्या लिस्ट देखील फिलअप केल्या जातील. टॉस केला जाईल. आपले प्रतिनिधी आदेश ठाकूर त्या ठिकाणी आहेत उपस्थित. सन्माननीय नरेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी आपण लगेच नाणेफेकी करतोय. तर नाणेफेकीचं कौल या ठिकाणी केलं जाईल आणि सर्वप्रथम या ठिकाणी जर पाहिलं तर बेटावरच्या पांझो मास्टर संघाचा कर्णधार आणि त्यांचा आवाज या ठिकाणी आलाय. छापाचा आवाज आहे आणि येस छाप आलेला आहे म्हणजे नाणेफेकी या ठिकाणी जिंकलेले आहेत. दरम्यान ही सन्मानाची ट्रॉफी स्पर्धेमध्ये सहभाग झाल्याबद्दल हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दोन्ही टीम्सला ही ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. नाणेफेकी या ठिकाणी झालेली आहे. सन्माननीय नरेशजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान नाणेफेकी या ठिकाणी जिंकलेली आहे आणि सर्वप्रथम कोणता निर्णय असेल? तसं बघितलं तर आम्ही खारीगावच्या विरुद्ध फिल्डिंगच येते आम्हाला. आता आम्ही बॅटिंग घेतो. बॅटिंग करण्याचा एक धाडसीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामागचं काही कारण? कारण आता आम्हाला त्यांना चेस करायला रन्स द्यायचे आहेत. बघूया ते चेस करतात की नाही. तो पण अनुभव आम्हाला घ्यायचा आहे. दरम्यान धन्यवाद. आपल्याला पुढील सामन्यांकरिता भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेकी हरल्यानंतर जर पाहिलं तर सर्वप्रथम आता मात्र तुम्हाला करावी लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षण करायचं आहे. तर क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखलं जाईल? बहुतेक 60-70 तरी धावा द्यायला लागतील कारण ग्राउंडवरती हवा भरपूर आहे. तर हवेच्या हिशोबाने तरी स्कोर जरा धन्यवाद. आपल्या देखील शुभेच्छा आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे त्याच कारणास्तव पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जातो जिथे सज्ज आहेत सन्माननीय धनंजय दादा पाटील यांचा आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकत आहात. एक अफलातून आवाज, एक गोड आवाज, स्थानिक आवाज धनंजय दादा पाटील.
चला वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षकांनी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय अतिथी मान्यवरांचं करूयात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शिरगाव स्पोर्ट्स शिरगावचं ऐतिहासिक मैदान आणि नुसतं ऐतिहासिक मैदान नाही आहेत तर या मैदानावरती 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर असंही गोष्ट आहेत की या मैदानावरती दुपारचे सत्र सुरू होतं ना, म्हणजे 12 वाजले की 12 वाजल्यानंतर एकमेकांचे 12ही वाजतात असे मैदान आहेत. पण आज त्याही गोष्टीची चर्चा होणार आहेत की सर्वाधिक जास्त रन होणारं मैदान म्हणून देखील मैदानाची एक वेगळी खासियत राहिलेली आहे. आणि याच मैदानावरती एक स्पर्धा पार पडली होती अगोदर. आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळ ठाणे पालघर मुंबई विभागाचे जे अंतर्गत संघ होते त्याच्यामध्ये स्पर्धा पार पडली होती. तिथे देखील रंगतदार मॅचेस झाल्या होत्या. त्यानंतर शिरगाव स्पोर्ट्स शिरगावच्या माध्यमातून एक स्पर्धा आयोजित झाली होती आणि या शिरगावच्या माध्यमातून शिरगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा या मैदानावरती आयोजित झाली होती. म्हणजे अनेक साऱ्या स्पर्धा ज्या आपण पाहिल्या ना तर मागील 5-6 स्पर्धेचा जर इतिहास पाहिला तर धावा इथे भरपूर प्रमाणात बनताना पाहिलेल्या आहेत. पण या स्पर्धेमध्ये लक्ष जर पाहिलं तर 38 लक्ष टार्गेट ठेवलं गेलं आहे. देवेंद्र आणि वासुदेवी जोडी आहेत आणि ऑफिशियली स्कोरर म्हणून तुषारजी पाटील एक चांगलं गुणलेखकाची भूमिका बजावत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीने जॉईन होतील या शिरगाव गावचे सुपुत्र एक गोड आवाज घनश्यामजी भोईर सर यांचा आवाज ऐकणार आहात. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंच मात्र या ठिकाणी वल्टा जेपी सर आमच्यापर्यंत आणि व्हाईट बॉलचा इशारा कळवत आहेत. पहिली धाव अतिरिक्त स्वरूपाने पाहायला मिळत आहेत. कारण की कुठलंही फाउंडेशन उभारायचं असेल ना तर फाउंडेशन उभारण्यासाठी तुमचा पाया भक्कम होणं गरजेचं आहे. पहिला बॉल व्हाईट स्वरूपाने पाहायला मिळाला आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये खेळलाय. स्वतः गोलंदाज येतोय. आपल्या फॉलो थ्रो मध्ये चांगला कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जाईल आणि पहिला धक्का लागलाय देवेंद्र यांच्या स्वरूपानं मैदानाच्या बाहेर गॉन. आणि म्हणून म्हटलं ना की लक्ष जरी आता 38 असलं ना पण 38चं लक्ष देखील मोठं होऊ शकतं. हा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणजे नेहमी क्रिकेटमध्ये 2 गोष्टी म्हणतात ना, क्रिकेटमध्ये कधी कधी लोवेस्ट स्कोर क्रिकेटमध्ये मोठा वाटू लागतो आणि मोठा स्कोर कधी कधी क्रिकेटमध्ये छोटा वाटू लागतो. याही गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत. 38 करायच्या आहेत पण समोरचा संघ देखील 38 करू देणार नाहीत. त्यांच्याकडेही गोलंदाज आहेत. त्यांच्याकडेही गोलंदाज वापरण्याचा प्रयत्न करणार आणि ते सुरुवात झालेले आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा घनश्यामजी भोईर सर आमच्यापर्यंत जॉईन झाले आहेत. वेलकम घनश्यामजी, आपलंही सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद धनंजय पाटील. नक्कीच म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये धावा झाल्या कमी पण इथून रोखण्याचं काम ही सुरू आहे आणि सध्या ते आपल्याला या पहिल्या षटकामध्ये ते चित्र पाहायला भेटते. पण इथून फलंदाज सध्या पॉवर प्ले आहे. मग या पॉवर प्लेचा फायदा उठवला जाईल का मैदानाच्या आतमध्ये? 2 गोष्टी आहेत. एक तर काही बदल देखील आहेत. म्हणजे पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू हे 30 सेकंडच्या बाहेर ठेवणं बंधनकारक आहेत. म्हणजे जसं जसं मंडळही आपण पाहिलं त्याच्यामध्ये काही बदल आहेत. त्याही गोष्टीची आपण चर्चा केलेली आहेत. तुम्हाला अगदी ओपन असं सत्र आहेत. खुलं असं मैदान आहे. चारही बाजूने तुम्हाला बाउंड्री आहेत. मग कुठेही तुम्ही पटके खेळू शकतायत. म्हणजे घरामध्ये नेहमी लाईटला स्विच ऑन आणि ऑफ असतो पण तो ऑन आणि ऑफ करायचा असतो. हो काय करू नक्की तो विचारामध्ये होता. ड्राईव्ह करू, बॉलला ढकलून देऊ की काय करू या विचारामध्ये होते. परंतु अंपायर्स लेग बायचा इशारा घोषित करतायत आणि लेग बायच्या माध्यमातून धावफलकावरती धावा जर पाहिला तर 2 धावा. पण घनश्यामजी एका गोष्टीची चर्चा आहेत. मी म्हणेन की गोलंदाज सध्या मैदानावरती फ्रान्सिस जी गोलंदाजी करतोय ना ती अचूक लेन लयबद्ध गोलंदाजी आणि अचूक भेदक मारा असा मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. नक्कीच म्हणजे कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही गोलंदाजामार्फत. यावेळी फ्लाइट डिलिव्हरी होती. पडल्यानंतर हलकासा चेंडू शरीरावरती आदळला जातोय पण इथून व्हेरिएशन होते. अगोदरचा चेंडू आपण जर बघितला तर आउटसाइड ऑफस्टंपच्या बाहेर होता. हा फ्लाइटेड चेंडू होता आणि यष्ट्यांच्या ज्या पिचिंग होती त्या पिचिंग मध्ये चेंडूला इथून पिच करण्याचा प्रयत्न केला पण इथून 1 धाव या चेंडूवरती येत असताना आपण बघितले गेले आणि इथून फलकावरती धावा लागल्या जातात. त्या म्हणजे 3 धावा 3 चेंडूचा खेळ आणि 1 गडी बाद सध्या आपण बघतोय. आणि त्यामध्ये 3 धावा जे झाल्या तर 3 धावा नुसतं 3 धावा बॅटने नाही आल्या. 3 धावा अवांतर आलेल्या आहेत. लेग बाईस त्याच्यामध्ये आपण वाईट पाहिलात आणि एक विकेटही आल्यात. पण आपल्या स्कोररही आहेत त्यांनाही आता एका गोष्टीची तुषारजी पाटीलांना एका गोष्टीची खंत करावी लागली आहे की वारंवार त्यांना आपला पेन जो आहे तो पेन देखील चेंज करावा लागतोय. म्हणजे विकेट आल्यानंतर त्यांना रेड मार्कचा त्यांना वापर करावा लागतोय. लेग बाय झाल्यानंतर त्यांना पुन्हा ब्लू मार्कनं त्यांना खास करून त्या गोष्टी नोंदवाव्या लागतात. याही गोष्टी आहेत ओद विकेटने.
स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, परफेक्टली मिडल ऑफ द बॅट चेंडू नाही झाला, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, अंपायरच्या गती बाजूने हा बॉल मात्र तिथे फील्ड केला गेलाय. एक धाव मिळेल, एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 4 धावा. लक्ष जरी छोटं असलं परंतु घनश्यामजी संघर्ष आहे ना, तो संघर्ष सध्या मैदानावरती मोठा सुरू आहे. आणि नक्कीच आणि संघर्ष करावा लागेल. जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर संघर्ष करावा लागेल. सध्या गोलंदाज संघर्ष करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इंटू द गॅप मध्ये नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप काऊ कॉर्नरचा खेळाडू आला आणि या चेंडूला फील्ड करेपर्यंत धावचीची संधी आहे, पण यष्टीरक्षकाच्या मार्फत कलेक्शन केलं जात नाही आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात धावा 2 आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय तो म्हणजे 6 धावेवरती. आणि दोन गोष्टीची चर्चा ही आहे, म्हणजे आता तुमच्याकडे स्कोर कमी आहे, तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. बँक बॅलन्स कमी असताना गलती से मिस्टेक वाला गाना डीजे आपको नहीं बजाना है आणि मैदानावरती सध्याच्या घडीला गलती से मिस्टेक वाला फिल्डिंग भी नाही करना है. मैदानावरती तुम्हाला चुकीची फिल्डिंग नाही करायची. एक एक धाव तुम्हाला संघाच्या खात्यामध्ये वाचवायचे आहेत आणि ते प्रयत्न करायचे आहेत. बॅकफुटला गेले, हवेमध्ये खेळले, इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतायत बॉलवरती. 1 बाउन्स 2 बाउन्स बॉलला कव्हर केलं जाईल, परंतु 2 धाब्यांचा प्रयत्न, 2 धाब्यांचा कॉल मैदानावरती दिला गेलाय आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती पुनश्च एकदा वाढत असताना पाहायला मिळत आहेत. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात, त्या मात्र षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होते पहिलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यात धावफलकावरती 8 करायच्यात मैदानावरती रन 38. विजयासाठी धावा हव्या आहेत अजूनही 30. येणारे बॉल मैदानावरती आहे 24 बॉलमध्ये 30 धावा होतील नाही होणार याची चर्चा मैदानावरती करूयात. तोपर्यंत ऐकूयात डीजे आयोजित आणि म्युझिकल ग्रुप यांच्या माध्यमातून संगीत. थँक्यू. आहेत घनश्यामजी आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट आहेत. पण सध्या डीबीएन लाईव्हला जर कंपॅरिझन पाहिलं ना तर कंपॅरिझन मध्ये पहिल्या षटकामध्ये भाईंदरचा संघ होता 7 वरती 0 आणि दुसऱ्या बाजूला रिक्षा संघटना आहे 8 वरती 1. हे कंपॅरिझन आहेत. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून अनेक साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा स्क्रीनवरती प्रयत्न केला जातोय आणि नेहमीच वेगवेगळं काहीतरी करण्याचं ध्येय, इच्छा, आकांक्षा ह्या डीबीएन लाईव्हच्या वतीनं घनश्यामजी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि आपण देखील त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. नक्कीच, कारण म्हणजे आपण जर विचार केला तर डीबीएन लाईव्ह हे नाव नाही, आता हे ब्रँड झालंय आणि या पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर आता देशभरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी, म्हणजे रायगडचा जो आपण विभाग बघितला, त्यानंतर या आपण जर बघितलं दमण या ठिकाणी जर बघितलं तर डीबीएनचं आता चांगल्या प्रकारचं नेटवर्क जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटते. यावेळी मिस टाइम स्ट्रोक होतोय, इथून बॅटला लागून शरीरावरती चेंडू आदळला जातोय आणि शॉर्ट चिली लेग सेटला इथून जर बघितलं तर तिथून त्या चेंडूला फील्ड केलं जातंय आणि 1 धाव आपण सध्या फलकावरती लागत असताना बघितले जाते. आणि धावफलकावरती सध्याच्या घडीला नजर टाकली तर धावसंख्या 9 धावा आहेत आणि डीबीएनचा उल्लेखही आपण केला. म्हणजे पहिल्यांदा प्लेअर पोझिशन आणणारा चॅनल डीबीएन लाईव्ह आहे आपल्या संपूर्ण या पालघर जिल्ह्यामधलं. अनेक साऱ्या गोष्टी आहेत, वॅगन व्हीली आहेत, त्याची चर्चा करूयात. बॅकफुटला गेले, पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये जे डीप मध्ये सध्या पाहायला मिळतात. अगदी आरामातरित्या येतात, बॉलला अडवतायत, फेकी करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या आहे धाव फलकावरती 10 धावा. आणि घनश्यामजी मी त्या गोष्टीची चर्चा केली ना की सध्याचं यंग टॅलेंटेडचं जे क्रिकेटर आहे ना ते क्रिकेट फक्त पैशावरती खेळलं जात आहेत, म्हणजे त्यामध्ये फक्त पैशावरती अवलंबून असतात. पण 40+ क्रिकेट आहे ना हे पैशावरती न अवलंबून असता मैदानावरती एक चांगलं क्रिकेट कशा प्रकारे दाखवता येईल याच्यासाठी मात्र खेळलं जाणार आहे क्रिकेट सध्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. अहो, यावेळी चेंडूला मात्र फोर्स केला, हवेमध्ये खेळलाय, झेल तर नाही होणार, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चूक मैदानावरती पत्त्यावरती पडू शकते आहे. चेंडू सीमा पार, चौकार. एक बॉल ही काउंट होईल. बॅट्समॅन बाहेर आल्यानंतर एक बॉल काउंट करावा लागणार आहेत. याही गोष्टी आहेत. नाही, स्कोरर आमच्यापर्यंत माहिती देतात. येस, स्कोरर आमच्यापर्यंत माहिती दिलेली आहे. बॉल आहे तो बॉल काउंट करावा लागणार आहे, ही माहिती आमच्यापर्यंत दिलेली आहे. आणि नक्कीच धनंजय पाटील सध्या आमच्या व्यासपीठाच्या दिशेने मान्यवर सुद्धा आलेले आहेत.
म्हणजे आदरणीय सन्माननीय सदानंद भगत साहेब आणि त्यानंतर रुपेश भगत साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे मान्यवर आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन सध्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. चला मैदानावरती आता बॉल आहे तो काउंट करावा लागलेला आहे. नवीन बॅटर दिनेश आल्या क्षणी दिनेश आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गेला बिटवीन द गॅप, चेंडू चाललाय काऊ कॉर्नर मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आल्यात, बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती झालेला पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी पुन्हा मैदानावरती 2 धाबा आहेत, त्या 2 धाबा मैदानावरती घेतल्या गेलेल्या आहेत. धावफलकावरती धाबा लगावल्यात त्या मात्र 16 धाबा 16 ऑन स्कोर कार्ड लगावल्या गेल्यात. विजयासाठी विचार केला तर अजूनही मैदानावरती 22 धाब्यांची गरज आहे आणि या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. धाबा धावफलकावरती लगावल्यात, संघाच्या एकूण धाबा धावफलकावरती 16 धाबा. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल, डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट केला, बॉलला खेळाय समोरच्या दिशेने, चेंडू मात्र निघून येतो लॉंगॉनला. खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आल्यात, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. षटक क्रमांक मैदानावरती फेकून झाल्यात. बरोबर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ आहे, तो 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धाबा धावफलकावरती लगावल्यात त्या मात्र 18 करायचे होत्या मैदानावरती, रन 38 आणि धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 2 ओव्हर मध्ये लगावल्या गेल्यात 18 धाबा. वॅगन व्हीलच्या माध्यमातून देखील आपण पाहणार आहोत, प्लेअर पोझिशन देखील आपण पाहणार आहोत आणि समीकरण सध्या स्क्रीनवरती पाहिलं 18 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18 बॉल मध्ये मैदानावरती 20 धावांची अजूनही गरज आहे. एक छोटंसं संगीत ऐकूया आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊया. कंपॅरिझन सध्याच्या घडीला स्क्रीनवरती पाहिलं तर भाईंदर संघ होता 19 ला 1 विकेट 2 ओव्हर मध्ये आणि रिक्षा संघटना आहे 16 वरती 2 विकेट. थोडस कंपॅरिझन मध्ये मागे आहेत, परंतु लक्ष जर पाहिलं तर 18 बॉल मध्ये 20 धाब्यांची मैदानावरती गरज आहे. आणि घनश्यामजी आता या षटकामध्ये धावा आल्यानं काय झालं तर मैदानावरती थोडंसं परिणामही आता बदलताना पाहायला मिळालेला आहे. तिसरं षटक, पहिला बॉल एक्स्ट्रामच्या बाहेरचा बॉल होता, पंच वाईट बॉलचा इशारा घोषित करतात. जेपी सर आमच्यापर्यंत वळतायत. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये लगावले गेलेत. अर्धा पल्ला गाठला गेला, 19 धावा धावफलकावरती लगावल्यात. अजूनही 19 धावांची मैदानावरती गरज आहे. नक्कीच. आणि जर विचार केला तर हे दोन्ही बॅटर आता सेट आपल्याला पाहायला भेटतात, कारण जेव्हा आपण हा पहिला चेंडू हाताळताना बघितला तेव्हा फलंदाजाचा जो बॅट स्विंग होता तो खूप छान पद्धतीने आपल्याला पाहायला भेटला. मग इथून अटॅक केला जाईल, इथून गोलंदाजावरती अटॅक केला जाईल, मग गोलंदाजाला इथे चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्या 12 चेंडूंमध्ये फलकावरती धावा लागल्यात 18, इथून 20 ची आवश्यकता आहे. मग या 20 धावा 19 धावीची आवश्यकता आहे. इथून रोखणं सध्या गरजेचं आहे. इथून मी म्हटलं होतं बॅटचा स्विंग होता अगोदरच्या चेंडूवरती आणि यावेळी चेंडूला फेकून दिलाय सरळ डीप मिड विकेट दिशेने. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. आता हा रिक्षा संघटना आहे, मग त्यामुळे रिक्षावालेही सांगतात की 8, पण रिक्षावालेही आता हुशार असतात ना. काही वेळी एखाद्या जवळचं भाडं असेल का ते 10 रुपये 15 रुपये सांगतात,
पण थोडंसं पुढे गेलो का नाही भाडं जास्त होतं, 20 रुपये घेणार असंही सांगतात. आता त्यांनी म्हटलं की 8 रन, पण 8 नाही, आपल्याकडे 6 आहेत. 6 दिलेले आहेत आपण. 6ने धावसंख्या धावपलकावरती वाढली, धावपलकावरती धावा लगावल्या गेल्यात त्या 25 धावा. 25 ऑन स्कोर कार्ड लगावल्यात. मैदानावरती अजूनही 13 धावांची गरज आहे. आणि क्रिकेटचा खेळ नुसता म्हणजे क्रिकेट सिरियसली घेऊन नाही चालला, तर आता एन्जॉयही करायचं आहे. प्रत्येकाला एन्जॉय करायचं, मजा करायची आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. कुलबटप्प्याचा बॉल होता, त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न. एकाच ट्रॅकवरती 2 गाड्या आल्यात. इन्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत मैदानावरती. फलंदाज बाद होतील. धावचीच्या स्वरूपानं रनआउटच्या माध्यमातून विकेट गमवावी लागेल आणि फलंदाज माघारी परत आहेत. आणखीन एका विकेटचं पतन गॉन. नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. नवीन आहेत, पण नवीन नाही, नवीन जुना आहे. नवीन नाही, नवीन जुना आहे. सध्या मैदानावरती आलाय नवीन, पण सध्या मैदानावरती बॅट्समॅनही रेडी आहे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहेत. पंच वलटात 2 तबेमध्ये फैलावतात. दुपारच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करतायत आणि सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावा धपलक्यावरती लगावल्यात. अजूनही 12 धाब्यांची घनश्यामची गरज आहे. मैदानामध्ये आता सर्व काही व्यवस्थित सुरू आहे. त्या आगरी रिक्षा संघटना राई मुर्दा आणि मोरवा संघाच्या माध्यमातून. यावेळी जबरदस्त फटका इनफिल्डच्या वरून. चेंडू जातोय डीप कव्हर क्षेत्राच्या दिशेने. चेंडू नाही थांबणार. चेंडू जातोय सीमारेखा पार चौकार. थँक्यू. आणि हा फटका जर पाहिला ना तर म्हणजे फेमस, मुंबईला फेमस तर मरीन ड्राईव्ह आहे, पण क्रिकेटमध्ये फेमस कव्हर ड्राईव्ह आहे. थोडंसं कव्हर ड्राईव्ह दाखवण्याचा प्रयत्न मैदानावरती केला आणि क्लासिकल खेळला. क्लासिकल फटका खेळला जो सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. अजूनही विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. येणारे बॉल आहेत 15. ओहो, आणखीन एक फटका खेळलाय. हवेचा झोका, मिळाला 6 धावा. मैदानावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 रन. काय पाहिजे बायांना? सोन्याचा हार मागतात, सोन्याचा हार. थँक्यू. हे दिनेश नाहीये, माही आहे. माही मार रे. दिनेश सध्या मैदानावरती आक्रमण करतायत आणि यंदाच्या हंगामामध्ये पहिलं अर्धशतक जर कोणी ठोकलं असेल ना तर पहिलं अर्धशतक ठोकलं होतं दिनेश यांनी. आणि दिनेश यांची बॅट सध्या मैदानावरती बोलू लागलेले आहेत. शिरगावचं मैदान, शिरगावची खेळपट्टी जणू काही त्यांच्या प्रेमामध्ये पडले की काय असं चित्र आता मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. विजयासाठी आता लक्ष मैदानावरती राहिलंय. फक्त 2 धाब्यांची गरज आहे. पुढचा बॉल मैदानावरती पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. रेग्युलरली फायर झालेले आहेत, परंतु चेंडूला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती झालाय. त्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न मैदानावरती करतील का तर नाही करणार. नवीन सांगतात नवीन नाही, जुना आहे मी, मला स्ट्राईक घ्यायची आहे मैदानावरती. 1 धाव करण्याचा प्रयत्न ते देखील मैदानावरती करतायत. स्कोर इज इक्वल. धावा इक्वल झालेल्या आहेत. घनश्यामजी धावपलकावरती धावा लगावल्यात. 37 रन. नक्कीच. आणि जबरदस्त फलंदाजी आपण सध्या बघतोय. म्हणजे आयोजकांचा इथून थोडा वेळ पण वाचला जातोय, हे दाखवलं जाते फलंदाजामार्फत. यावेळी जबरदस्त फटका. आणखीन एक जबाबदार, एक खूप चांगल्या पद्धतीचा शॉट. चेंडू डीप पॉइंटला. सीमारेखा पार चौकार. धन्यवाद डीजे. मी विनंती करेन मंगेजी एकनाथ पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. त्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची जर्सी दिली गेले, तर त्यांना विनंती असेल की त्यांच्या हस्ते ही जर्सी दिली जाईल. मंगेश एकनाथ पाटील सध्या आहेत लॉंग ऑफला. त्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. डीजे.